सर्व साहित्यामध्ये ज्या प्रकारे श्रीमद भगवद्गीतेला, ज्ञानेश्वरीला, तुकाराम गाथेला महत्त्व आहे, अगदी त्याचप्रमाणे श्रीमद भागवत पुराणालाही तितकेच महत्त्व आहे. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये श्रीमद भागवत पुराणाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यामध्ये असणाऱ्या 12व्या अध्यायामध्ये शॉर्टकटमध्ये काय सांगितलं आहे किंवा त्यात काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. हिंदूच्या 18 महापुराणांपैकी सर्वाधिक लोकप्रिय असे महापुराण ते संस्कृतात आहे. हे नुसते भागवत वा श्रीमद भागवत या नावाने प्रसिद्ध आहे. याची रचना 12 स्कंदात अध्याय म्हणजे स्कंदात करण्यात आली असून त्यात 332 अध्याय व सूक्त 18,000 श्लोक आहेत. त्याचा 10वा खंड सर्वात मोठा तर 12वा सर्वात लहान आहे. 10व्या स्कंदाची पूर्वार्ध व उत्तरार्ध अशा 2 भागात विभागणी करण्यात आली आहे. विष्णूचा अवतार कृष्ण हा भागवताचा नायक असून त्याच्या भक्तीचे गुणगान त्यात केलेले आहे, म्हणून हे एक वैष्णव पुराण मानले जाते. त्रिगुणांच्या आधारे केलेल्या वर्गीकरणानुसार त्याचा समावेश सात्विक पुराणांच्या वर्गात होतो. या महापुराणात दिलेल्या परंपरेनुसार ते वासुदेवाने ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवाने नारदाला, नारदाने व्यासाला सांगितलेले आहे. त्यानंतर व्यासांनी शुकदेवाला आणि शुकदेवाने परीक्षिती राजाला सांगितलेले आहे. सर्ग म्हणजेच जगाची निर्मिती, प्रतिसर्ग म्हणजे प्रलय, वंश म्हणजे राजवंश, मन्वंतरे म्हणजे विशिष्ट कालखंड आणि वंशा म्हणजे नुचरित म्हणजे ऋषीवंशातील वा राजवंशातील व्यक्तीची चरित्रे. हे पुराणांचे 5 विषय मानलेले आहेत. तथापि भागवत पुराणाने पुराणांचे 10 विषय नमूद केलेले आहेत. ते असे: सर्ग, विसर्ग म्हणजे जीवाची निर्मिती, स्थान म्हणजे ब्रह्मांडांचे वर्णन, पोषण म्हणजे विश्वराचा अनुग्रह, ऊती म्हणजे कर्मवासना, मन्वंतरे म्हणजे सृष्टी नियमांच्या मनू नामक अधिष्ठात्री देवतांच्या कारकिर्दी, ईशानुकथा म्हणजे परमात्म्याच्या अवतार कथा, निरोध म्हणजे प्रलय, मुक्ती आणि आश्रय. साध्य तत्व असलेला भगवान हा भागवताचा मुख्य विषय असून त्याच्या प्राप्तीसाठी भक्ती हे साधन होय असे या ग्रंथात सांगितलेले आहे. ही भक्ती कशी करावी त्याचा भागवताने जो मार्ग सांगितला आहे त्यालाच भागवत धर्म असे म्हणतात. भागवताच्या 12 स्कंदात जे विषय आले आहेत ते थोडक्यात पुढीलप्रमाणे. प्रथम स्कंद, एकूण अध्याय 16. भागवत पुराणाची निर्मिती कशी झाली, त्याचे विवेचन, परीक्षिताचा जन्म व कर्तृत्व, शमीक ऋषीचा पुत्र शृंगी याने परीक्षिताला दिलेला शाप, तक्षकाच्या दंशाने आपण मरणार हे कळल्यानंतर परीक्षिताने आपला पुत्र जनमेजय यांच्याकडे राज्यकारभार सोपवून सुरू केलेले प्रायोपवेशन, नारद मुनींचे चरित्र व द्वारकेचे वर्णनही या स्कंदात आलेले आहेत. आता द्वितीय स्कंद, एकूण अध्याय 10. शुक्राचार्याच्या परीक्षितासाठी भागवत कथन सुरू, कृष्णावतारापर्यंतचे परमात्माचे अवतार, विराट पुरुषाचे वर्णन, पुराणांची 10 लक्षणे विषय या स्कंदात सांगितला आहेत. सृष्टीच्या उत्पत्तीसारखे विषय यात आलेले आहेत. गुह्य असे की चतुश्लोकी भागवत ही या स्कंदातच आहे. तृतीय स्कंद, एकूण अध्याय 33. कौरव पांडव कथा, कौरवांकडून पांडवांच्या झालेल्या छळाचे वर्णन, विदुर मैत्रेयाची भेट, ब्रह्मदेवाच्या शरीरापासून स्वयंभू मनू आणि शतरूपा यांचा झालेला जन्म, विष्णूचे द्वारपाल जयविजय यांच्या हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू ह्या नावाने दैत्यकुलात झालेला जन्म, हिरण्याक्षाचा वरहरूपी भगवंताकडून झालेला वध, मनूने आपली देवहूती ही कन्या कर्दम ऋषीला अर्पण करणे, देवहूतीच्या पोटी जन्म घेतलेला कपिल मुनीने आपल्या मातेस साख्य ज्ञानाचा केलेला उपदेश हे या स्कंदातील काही विषय. चतुर्थ स्कंद, या स्कंदाचे अध्याय एकूण 31. यात स्वयंभू मनूचा वंश, दक्ष यज्ञाचा विध्वंस, ध्रुव चरित्र, पृथुचरित्र, वेनराजाची कथा, पुरंजन राजाची गोष्ट, वैराग्य वृत्तीमुळे होणारी मोक्षप्राप्ती यासारखे विषय आहेत. पंचम स्कंद, एकूण अध्याय 26. याचा बराचसा भाग गद्य आहे. मनुपुत्र प्रियव्रत यांचा वंशविस्तार, प्रियव्रताचा वंशज ऋषभदेव याने ब्रह्मावर्त तेथे आपल्या पुत्रांना केलेला उपदेश, ऋषभदेवाचा पुत्र भरत याची कथा, सृष्टीवर्णन, त्यात पर्वत नद्यांची रचना, विविध ठिकाणचे अधिपती आणि लोक, त्यांची उपासना, दैवते, उपासना मंत्र इत्यादी. षष्ठ स्कंद, एकूण अध्याय 29.
स्वयंभुव मनूच्या वंशाचे वर्णन, अजामिळाची कथा, इंद्रवृत्तासुराचे युद्ध, विश्वरूपाची कथा, मरुतांचे जन्म, पुंसवनव्रत इत्यादी विषय या स्कंदात आलेले आहेत. सप्तम स्कंद एकूण अध्याय 15. यात प्रल्हाद चरित्र सांगितले असून वर्णाश्रम धर्माचे विवेचन केलेले आहे. अष्टम स्कंद एकूण अध्याय 24 आहेत. पुराणांच्या 10 विषयांपैकी मन्वंतर या विषयाचे विवेचन या स्कंदात केलेले आहे. गजेंद्र मोक्ष, समुद्र मंथन, बळीचा यज्ञ, मत्स्य अवतार कथा आदी विषयी यात आहे. नवम स्कंद एकूण अध्याय 24. वैवस्वत मनूपासून झालेल्या सूर्य व चंद्र ह्या वंशाचे वर्णन ह्या संस्कृतात आलेले आहे. प्रद्युम्न, पृषद्र, च्यवन ऋषी, नाभाग, अंबरीश आदीच्या कथा दिलेल्या आहेत. भगीरथाने केलेल्या गंगावतरांची कथाही या स्कंदात आहे. विश्वामित्राची कथा, परशुरामाने केलेला क्षत्रिय कुलसंहार हे विषयही यात अंतर्भूत आहेत. दशम स्कंद एकूण अध्याय 90. पूर्वार्धात 49, उत्तरार्धात 41 भगवान गोपाल कृष्णाचे चरित्र या स्कंदात सविस्तरपणे दिलेले असून ते रसपूर्ण आहे. श्रीकृष्णाच्या बाळलीला, पुतना, शकटासूर, तुनावर्त यांचा त्याने केलेला वध, यशोदेला त्याने घडविलेले विश्वरूप दर्शन, गोवर्धनद्वार, कालिया मर्दन, पुढे मथुरेत येऊन कृष्णाने केलेला कंसवध यासारखे विषय पूर्वार्धात आहेत. तर उर्वार्धात कालयवनाची कथा, रुक्मिणी, जाबवंती, सत्यभामा आदी 8 स्त्रियांशी श्रीकृष्णाचा झालेला विवाह, तसेच भौमासुराच्या बंदिवासात पडलेल्या 16,000 राजकन्यांची त्याने केलेली सुटका व त्यांच्याशी केलेला विवाह, उषा व अनिरुद्ध यांचा विवाह, नृगराजाची कथा, जरासंधाचा नाश, युधिष्ठिराचा राजसूययज्ञ, शिशुपालवध, सुदाम्याची कथा आदी विषय आहेत. एकादश स्कंद एकूण अध्याय 31. हा स्कंद मुख्यतः अध्यात्मपर आहे. नारदाने वसुदेवास केलेल्या भागवत धर्माचा उपदेश तसेच श्रीकृष्णाने उद्धवाला केलेला उपदेश यात आलेला आहे. यदुकुल क्षय तसेच श्रीकृष्णाचे निर्वाण ह्या स्कंदात दाखविलेले आहे. द्वादश स्कंद एकूण अध्याय 13. श्रीकृष्णानंतर भरतखंडात होऊन गेलेल्या राजांचा थोडक्यात वृत्तांत आणि सनातन वैदिक धर्माचे विवेचन या स्कंदात आलेले आहे. उपसंहारात्मक असा हा खंड आहे. युगांची लक्षणे, भक्तीचे महात्म्य, प्रलय यासारख्या विषयांचा परामर्शही यात घेतलेला आहे. तक्षक दंशाने परीक्षिताचा मृत्यू, जनमेजयाने केलेले सर्पसत्र, वैशंपायनाचा शिष्य याज्ञवल्क्य यांची कथा, मार्कंडेय कथा, देवपूजेच्या तंत्रोक्त पद्धतीचे विवेचन, इतर पुराणाहून भागवताचे वेगळेपण यासारखे विषय आलेले आहेत. रामकृष्ण हरी.